नमस्कार मंडळी, चला तर नेहमीचीच खिचडी किंवा डाळ खिचडी खाऊन बोर झाला असाल तर मस्त पावसाळ्यामध्ये थंडगार वातावरणात ही झणझणीत रेसिपी नक्की बनवा। एकदा बनवली ना तर पावसाळा संपेपर्यंत आठवड्यातून 3 वेळा तरी तुम्ही हीच रेसिपी बनवणार, इतकी चविष्ट आणि चटपटीत तयार होते। तर त्यासाठी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तुमच्या रोजच्या वापरातला जो कोणता तांदूळ तुमच्याकडे असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। त्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घालायची आहे आणि पाव वाटी इतकी मसूर डाळ आपण घालत आहोत। जर तुम्हाला पित्ताचा त्रास नसेल तर यामध्ये थोडीशी तुरीची डाळ सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर आपल्याला आता हे डाळ तांदूळ स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहे। त्यासाठी डाळ तांदूळमध्ये पाणी घालून घेऊया आणि स्वच्छ अशी चोळून हाताने धुवून घेऊया। तर इथे हा डाळ तांदूळ स्वच्छ असा हातावरती चोळून मी धुवून घेणार आहे। इथे आपण घरगुती मूग डाळ वापरल्यामुळे त्यावरचे छिलके तुम्हाला वरती आलेले दिसत असतील। हाताने चोळल्यामुळे ते व्यवस्थित असे निघतात। तर पहा, या प्रकारे आपण आता ही डाळ जी आहे ते आणखीन 2 पाण्याने डाळ तांदूळ धुवून घेणार आहोत। संपूर्ण डाळ तांदूळ धुवून झाले की यावरचं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला आता हे कुकरला लावून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे कुकर घेतला, कुकरमध्ये धुवून घेतलेले डाळ तांदूळ टाकून घ्यायचे। आता पाणी यामध्ये किती घालायचं तर नेहमीच्या खिचडीला जे पाणी घालताना त्यापेक्षा थोडं जास्त प्रमाणात इथे पाणी घालायचं, कारण यामध्ये आपण वापरलेल्या डाळी त्याचबरोबर आपल्याला हा भात किंवा हे डाळी आणि तांदूळ शिजवत असताना थोडासा चिकटपणा याला येईल इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचेत। त्याचमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, पाव चमच इतकी हळद घालायची आणि 1 चमचा भरून तेल घालायचं। त्यानंतर कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। यामध्ये डाळ आहे म्हणून आपण 4 ते 5 शिट्ट्या याला करून घेणार आहोत। तसंच आपल्याला मोकळा भात किंवा मोकळी डाळ भात करायचा नाही, तर याला थोडासा चिकटपणा यायला पाहिजे इथपर्यंत। तर आता याला गॅसवरती ठेवलं, तो शिजतोय तोपर्यंत आपल्याला इकडे लागतील मोठ्या साईजचे 3 कांदे घेतलेले आहे। त्याचबरोबर 2 मोठे आणि 1 छोटा असे टोमॅटो घेतलेले आहे। आता इथे कांदे साफ करण्यासाठी ना मी तरी अशाच पद्धतीने कांदा चिरून घेते, म्हणजे ना झटपट असा साफ होतो। त्यानंतर कांदे साफ करून स्वच्छ धुवून घेतले। आता आपल्याला बारीक असा कांदा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता संपूर्ण कांदे किंवा टोमॅटो आपण कट करून घेणार आहोत। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन तुम्ही आरकेस फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकनला ऑन करा। कांदा टोमॅटो कट करून झाला, इकडे आपल्या कुकरलाही शिट्ट्या झालेल्या आहेत, म्हणजे डाळ तांदूळही छान शिजल्या गेलेले आहे। आता 5 मिनिटे तसंच ठेवलं, त्यानंतर राहिलेली वाफ काढून घेतली आणि कुकरचं झाकण काढून घेतलं। आहा, काय जबरदस्त मस्त असं चिकट आपलं डाळ भात शिजल्या गेलेला आहे, कलरही सुरेख आलेला आहे। आता काय करायचं मी ते तुम्हाला सांगतेच, पण इथे तुम्हाला डाळ आणि तांदूळ एकदम जवळ आणून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। इथे तुम्हाला कुठेही डाळ अखंड दिसणार नाही, यामध्ये इतकी छान शिजल्या गेलेली आहे। त्यामुळेच आपल्याला इथे डाळ तांदूळ शिजत असताना व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर आता कुकर गरम आहे तोपर्यंत खालून गॅस आपण चालूच ठेवलेला आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे। आता पाणी कितपत घालायचं तर याला पातळपणा येईल ना एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि मस्त असा याला पातळपणा आलेला आहे। खूप घट्ट करायचं नाही किंवा खूप पातळ करायचं नाही, अशा पद्धतीचं आपल्याला करून घ्यायचं आहे। तर हे पाणी आपल्याला नंतर जेव्हा आपण याला तडका देणार तेव्हा न करता ही प्रोसेस आपल्याला अगोदरच करायची आहे। अशा पद्धतीने याला फेटून घ्यायचं थोडंसं, म्हणजे डाळ तांदूळ व्यवस्थित मिक्स होतात। त्यानंतर इकडे कढई ठेवली, कढईमध्ये ना मोठी पळी भरून तेल घातलेलं आहे। आता तेलावरती मोहरी घालायची, जिरे घालायचे, तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा। कढीपत्ताही चांगला फुलल्या गेला की परतल्या गेला की लगेचच आपल्याला इथे आता चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर पहा, इथे आपण पातळ बारीक असा चिरलेला कांदा जो आहे ना तो संपूर्ण टाकून घ्यायचा आहे। हा पदार्थ बनवण्यासाठी कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे। तर इथे आता हा कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। कांदा फक्त आपण भाजीला परततो तसा जास्त प्रमाणात अजिबात परतायचा नाही। अगदी छान असा क्रिस्पी कांदा परतला गेला की लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा।
जर तुम्ही खूपच कांदा परतवला तर मात्र तो कांदा तुम्हाला अजिबात ह्या पदार्थामध्ये सापडणार नाही. त्यामुळे कांदा आपल्याला खाताना प्रत्येक घासाला कांदा लागावा यासाठी कांदा आपण थोडासा परतवून घेतला. लगेचच यामध्ये टॅमॅटो टाकून घेतलेला आहे. आता टॅमॅटो देखील आपल्याला खूप परतवायचा नाही. अगदी त्यामधला आंबटपणा जाईल इथपर्यंतच तो परतवून घ्यायचा आहे. खूप गाळ करून घ्यायचा नाही. त्यासाठी अशा पद्धतीने आपण येथे कांदा टॅमॅटो परतवून घेतलेला आहे. कांदा टॅमॅटो आपला चांगला असा परतवून झालेला आहे. आता यामध्ये मसाले घालूया. तर अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे आणि त्याचबरोबर कलरसाठी आणि चवीसाठी पाव चमचा लाल तिखट घातलं. त्यानंतर घालायचा आहे आपल्याला इथे सांबर मसाला 1.5 चमचा घालून घेतला. त्याचबरोबर इथे बाकीचे जे अवेलेबल मसाले होते ते घातलेले आहेत. इथे चिकन मसालासुद्धा अर्धा चमचा घालून घेतला होता. अशा पद्धतीने आपल्याला मसाले वापरायचे आहे. या व्यतिरिक्त तुम्ही एक्स्ट्रा एखादा कांदा लसूण मसालासुद्धा यामध्ये वापरू शकता. सर्व मसाल्याची चांगली चणचणीत फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची. याचमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. जसं की कांदा टॅमॅटोलाही छान चव यावी यासाठी आपण इथे मीठ घातलंय. तसं आपण डाळ तांदूळ शिजत घालताना मीठ घातलेलं आहे. त्यामुळे त्याच्या चवीला पुरेल इतकं मीठ आपण तिथे घातलेलं आहे. परंतु कांदा टॅमॅटोलाही चव आली पाहिजे यासाठी इथेही थोडंसं मीठ घालून घेतलं. छान परतलेलं आहे. आता लगेचच यामध्ये हा डाळ तांदूळ टाकून घेतला. तर पाहू शकता मस्त असा डाळ तांदूळ आपण पातळ करून घेतलेला आहे. आता यामध्ये घालून घेतला. फोडणीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया. हवं तर तुमच्याकडे जर लाल मिरची असेल ना तर त्याची मस्त अशी तुम्ही वरतून सुद्धा फोडणी देऊ शकता. म्हणजे तडका देऊ शकता. तडका दिल्यामुळे सुद्धा हा डाळ खिचडा खूप छान लागतो. तर या पावसाळ्याच्या सीझनमध्ये एकदा तरी नक्की बनवा. खरंच तुम्हाला सांगते, तुम्ही जर एकदा हा डाळ खिचडा बनवला ना तर आठवड्यातून 3 वेळेचा मेनू तुमचा हाच असेल रात्रीच्या जेवणासाठी, की डाळ खिचडा इतका आवडीने सगळेच खातात. लहान मुलांना तर प्रचंड आवडतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलांचे संध्याकाळच्या जेवणासाठी काही नखरे असतील तर तुम्ही हा डाळ खिचडा ट्राय केलाच पाहिजे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मस्त असा आपला डाळ खिचडा तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्कीच कळवा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मस्त अशी चमचमीत पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी आपली ही डाळ खिचडा तयार झालेला आहे. तर हा डाळ खिचडा खाऊन बघा. चव विसरणार नाही. इतकी जबरदस्त आणि अफलातून चव लागते. नक्कीच रेसिपी आवडली असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि तुम्ही आणखीन आर.के's फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा. म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया नवीन अशाच भन्नाट आणि युनिक रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि मजेत मस्त राहा. तुम्ही बनवल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.